उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा काहीतरी हलकं-फुलकं झटपट करून खायचं असेल, तसा हा ज्वारीच्या पिठाचा व्हेज पराठा नक्की करून खा. जो बनवायला अगदी सोपा आहे. अगदी 5-10 मिनिटात तुम्ही तयार करू शकता. कोणतीही पूर्वतयारी नाही. तुम्हाला जर डायबिटीस, मधुमेहासारखे आजार असतील, तर असा हा पराठा तुमच्यासाठी वरदान असेल. मुलांच्या डब्यासाठी, प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. 1 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहतो. पराठा कसा तयार करायचा, स्टोअर कसं करून ठेवायचं, खूप जसं चिवट, कडक होऊ नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची. अगदी 2 ते 3 दिवस जरी म्हणाल तर अगदी मौसूत राहतो. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. लहान बाळांसाठी करत असाल तर 1-2 वापरली किंवा न घालता सुद्धा तुम्ही तयार करू शकता. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचे छोटे तुकडे केलेले आहेत. चमचाभर धणे घेतलेले आहे. अर्धा चमचा आपण जिरं घेतलेलं आहे. अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे. 8-10 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून सुकून आपण यामध्ये वापरली. आता फोडणीमध्ये भाजीमध्ये घातली की मुलं वेगळी काढतात. मग अशा वेळेस पराठ्यांमध्ये करून घाला. कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कसं असतं, आपल्याला थोडंसं अपचन किंवा थोडीशी जळजळ वगैरे होते. एक तर पराठ्यांना चवसुद्धा छान लागते आणि मस्त चविष्ट पराठा तयार होतो. पाणी न घालता मिक्सरला आपण हे छान बारीक फिरवून घेतलं. हवं असेल तर खलबत्त्यामध्ये केलं तरीसुद्धा चालू शकेल. तर पराठ्यांना द्विगुणित चव वाढणारा हा ठेचा आपला तयार झालेला आहे. 1-2 कप पिठासाठी हा ठेचा अगदी परफेक्ट आहे. जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. आता इथे एका मोठ्या वाटीमध्ये साधारणतः 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 300 ग्रॅम प्रमाणात रोजच्या वापरातलं भाकरीसाठी ज्वारीचं पीठ दळून आणतो ना, अगदी तेच वापरलं. शक्यतो ज्वारीचं पीठ न चाळता घा, कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात. तयार केलेला सगळा ठेचा घातलेला आहे. 1-2 चमचे पांढरे तीळ घालणार आहोत. तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे तीळ जरूर खा. 1-2 ते 3 चमचे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. साधारणतः एक अर्धी वाटी किंवा एक 5-6 चमचे आपण इथे बारीक पातळ चिरून कोबी घेतलेला आहे. कोबीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. शिवाय 2-3 चमचे गाजर घेतलेला आहे. 2-3 चमचे आपण इथे ढोबळी मिरची चिरून घेतली आहे. भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आणखीन काही यामध्ये ॲड करायचे असतील चिरून घालू शकता. किसून घातलं तरीसुद्धा चालू शकेल. पुरेल इतकं चवीपुरतं मीठ घातलं. चमचाभर आपण यामध्ये साजूक तूप घातलं. तेल घालत असाल तर 2 चमचे घाला. तूप किंवा तेल घातल्यामुळे ज्वारीचे पराठे अगदी मऊसूत आणि चवीला छान लागतात. कडक होत नाही, चिवट होत नाही. आता सुरुवातीला हे सगळे घातलेले जिन्नस पिठामध्ये आपण 1-2 मिनटं चांगलं चोळून घेणार आहोत. असं केलं की पिठाच्या प्रत्येक कणाला सगळे फ्लेवर, चांगले मसाले लागले जातात. त्याने एक तर पराठ्यांना बाइंडिंग चांगलं मिळतं आणि चवीलाही पराठे अगदी छान लागतात. 1-2 मिनटं असं चांगलं आपण करून घेतलं. आता थोडं साधं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण पोळी कणकेचा गोळा मळतो ना, त्यापेक्षा थोडा घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता एक गोष्ट सांगते, जर आपलं हे पीठ जास्त जुनं असेल, म्हणजे एक 15-20 दिवसाचं थोडं जुनं असेल, भाकरी थापताना चिरल्यासारखी होत असेल, तर शक्यतो गरम पाण्यामध्ये हे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे. हाताला सोसेल इतकं गरम पाणी. आता माझं पीठ इथे अगदी एक 2 ते 3 दिवसाचंच ताजं असल्यामुळे मी साध्या पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलं. कणकेपेक्षा थोडं घट्ट पीठ मळून घेतलं. आता हे पीठ अजिबात आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही. जर गरज वाटली तर थोडंसं तेल तूप घाला आणि पुन्हा एकसारखं मळून घ्या, जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसणार नाही. आता तुम्हाला बघा, फक्त ज्वारीचं पिठाचं करायचं नसेल तर 1 कप ज्वारी, 1 कप नाचणी असं दोघांचं इक्वल प्रमाण घेऊन हे पराठे तयार करू शकता किंवा फक्त नाचणीचे केले तरीसुद्धा चालू शकेल. ज्वारीचं पीठ थोडं थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याचे पराठे चांगले. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्वारीचं पीठ भिजत वगैरे ठेवावं लागत नाही. आवश्यकतेनुसार छोटे छोटे गोळे करून याचे आपण पराठे लाटून घेणार आहोत. आता आपण घेतलेल्या 2 कप पिठात साधारणतः एक 7 ते 8 मोठ्या आकाराचे, मध्यम आकाराचे 8 ते 10 तुमचे हे पराठे तयार होतील. जशी साईज लहान मोठी तसे पराठे कमी जास्त होतील. तर पराठा लाटण्यासाठी सुरुवातीला एक गोळा घेतलेला आहे. त्यावर थोडंसं पीठ भुरभुरणार आहोत. तांदळाचं घेऊ शकता, ज्वारीचं कोणतंही वापरू शकता. आपण इथे तांदळाचं पीठ वापरलं आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे. इतर पिठाच्या तुलनेमध्ये ज्वारीचं पीठ थोडंसं चिवट, नाजूक असल्यामुळे हे पीठ लाटताना खूप जास्त जोर लावायचा नाही.
नाही, नाहीतर कडेने फाटण्याची किंवा वाकडे तिकडे होण्याची शक्यता असते. म्हणून अगदी हलक्या हाताने आपण हे छान लाटून घेतलं. आता जर तुम्हाला असं वाटत असेल आपला पराठा गोल व्हावा म्हणून जसं तुम्हाला लाटता येतं तसं लाटू शकता. घरातलं एखादं प्लेट असेल, मोठ्या डब्याचं झाकण वगैरे असेल, ताट असेल, फक्त असं हे उपडं करून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे असा हा एकसारखा गरगरीत परफेक्ट पराठा तुम्हाला तयार मिळेल. कारण ज्वारीचं पीठ थोडं हलकं असल्यामुळे आणि आणखीन यामध्ये आपण कोणतंही वेगळं पीठ न घातल्यामुळे हे पराठे अगदी नाजूक आहेत. म्हणून असं या पद्धतीने आपण करून घेतलं. अगदी मस्त आपला हा छान गोल पराठा तयार झाला. बॅचलर असाल, पहिल्यांदा बनवत असाल तर या पद्धतीने नक्की करून बघा. म्हणजे सगळे पराठे एका आकाराचे आणि मस्त तयार होतील. आता हे पराठे भाजण्यासाठी तवा छान गरम झालेला आहे. सुरुवातीला एक फक्त अर्धा चमचा तेल किंवा तूप घालायचं आहे, नंतर नाही घालायचं. तूप छान गरम झालं की यामध्ये आपण हा पराठा घातलेला आहे. आता सुरुवातीला मोठ्या आचेवर वरची बाजू थोडी सुकेपर्यंत एक अर्धा मिनिटासाठी आपण भाजून घेतलेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता हळूहळू एक अर्धा मिनटं झालेलं आहे. थोडी वरची बाजू सुकली की बाजू आपण याची उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा जसे आपण बाकीचे पराठे किंवा आपली कणकेची पोळी कशी भाजतो तशीच अगदी छान मस्त एकसारखी सगळीकडून भाजून घ्यायची. लक्षात ठेवायची दोन्ही बाजूने चांगली खरपूस भाजल्यावरच याला आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप लावू शकता. आपण नेहमी ज्वारीची भाकरी बघा घरामध्ये करत असतो, पण ना थोड्या वेळाने ती थोडीशी कडक किंवा चिवट होते. पण पराठ्यासाठी पीठ जेव्हा मळताना त्यामध्ये तेव्हा थोडंसं तेल किंवा तूप घालता, मळल्यानंतर थोडंसं तेल किंवा तूप घालता, भाजताना थोडंसं तेल किंवा तूप लावताना जसं लागेल तसं तूप लावता किंवा तेल लावत असाल, त्यामुळे ना पराठे छान खरपूस आणि मऊसूत राहायला मदत होतं. तेलाच्या तुलनेत तूप नेहमी चांगलं, म्हणून आपण इथे तूप भरपूर वापरून असा हा मस्त खरपूस मऊसूत पराठा तयार केलेला आहे. आणि सेम पद्धतीने उरलेले सगळे पराठे आपण इथे तयार करणार आहोत. आणि आपण घेतलेल्या साहित्यात कडा वगैरे काढून साधारणतः 9 पराठे आपले तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे. आता आणखीन एक गोष्ट सांगते, तुम्हाला जर हे प्रवासासाठी 2 ते 3 दिवसासाठी न्यायचं असेल तर यामध्ये अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, बाजारात मस्त गावरान काकड्या मिळतात. सालं काढायची, किसून यामध्ये वापरायचं. काकडीमध्ये स्वतःचं भरपूर पाणी असल्यामुळे वेगळं तुम्हाला यामध्ये पाणी वगैरे वापरावं लागत नाही. तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे पराठे अगदी 3-4 दिवस व्यवस्थित राहतील. जर प्रवासाला जात आहे तर अशी कोणतीही एखादी सुकी चटणी तुम्हाला आवडत असेल तर घेऊन जायची, मस्त भुरभुरायची आणि त्याबरोबर खाऊ शकता. हवं असेल तर दह्यासोबतसुद्धा घरामध्ये नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता. अशी ही रेसिपी आपली तयार झाली. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.